राजापेठ पोलिसांची तत्पर कारवाई. अपहरण झालेली 17 वर्षीय मुलगी तिरुवल्ला केरळ येथून सुखरूप परत. अमरावती प्रतिनिधी. राजापेठ पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जलद कारवाई करत तिला केरळ राज्यातील तिरुवल्ला रेल्वे स्थानकावरून सुखरूप ताब्यात घेतले. मुलगी सध्या आपल्या आईच्या स्वाधीन करण्यात आली आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी फिर्यादी सरिता अरुण पवार वय 50 राहा वेलकम नगर अमरावती यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली की त्यांची 17 वर्षीय मुलगी आश्विनी अरुण पवार हिला कोणीतरी अनोळखी व्यक्ती फूस लावून पळवून नेले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भादनवी कलम 337(2) अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक पुनीत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे मुलगी केरळ राज्यातील तिरुवल्ला येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ केरळ गाठून स्थानिक जीआरपी पोलिसांच्या मदतीने तिरुवल्ला रेल्वे स्थानकावर शोधमोहीम राबवली. शोधादरम्यान मुलगी संशयितासोबत आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 22 फेब्रुवारी 2026 रोजी तिला अमरावती येथे आणण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुनीत काळे, पोलीस उपनिरीक्षक विपुल इंगळे, पोहेकॉ मिलिंद शिंदे, पोहेकॉ अमित बकातार, पोलीस नाईक प्रशांत बेलोकर, पोलीस शिपाई मनोज पाटोळे व सागर सोनारे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. राजापेठ पोलिसांच्या या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलगी सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.